शिवाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमलीचा अस्वस्थ झालेला होता. हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज ह्याचं दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहे याबद्दल तर औरंगजेबाला खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपल्या मामाला शाहिस्तेखानाला बोलवलं आणि त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण त्या शिवाजीचा प्रभाव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढे सैन्य मी तुला द्यायला तयार आहे, पण मला त्या शिवाजीचा प्रभाव हवा. तो निघाला. त्याच्यावर औरंगजेबाची स्वच्छ फौज घेऊन निघाला. आणि हत्ती, उंट, घोडे, हजारो घोडे, हत्ती, उंट एवढं सगळं सोबत घेऊन निघाला. त्याची फौज सागरासारखी अवलंबी वाटत होती. त्याला पक्की माहिती होती की डोंगरी किल्ल्यांची झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्या शिवालाही नाही. लढायचं तर फक्त आणि फक्त मैदानातच. म्हणूनच तो आला थेट शिवाजीच्या पुण्यातील लाल महालात. तिथेच त्याने तळ ठोकला. अरे या शाहिस्तेखानाच्या अधिकारी आपल्या या बहिणींची अब्रू लुटत, अरे या गरीब शेतकऱ्यांची शेते उद्ध्वस्त करत. ज्या वेळेस हे शिवाजी महाराजांना कळालं, त्यांचं डोकं सनसनला बनवायला विचार करू लागला. ते ताबडतोब मासाहेबांकडे गेले. मासाहेबांना आपली पूर्ण कल्पना सांगितली. पण मासाहेब म्हणाले, शिवबा, अरे शिवबा, भेद फसला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा. मासाहेब, तुमच्या अनुभवाने मात्र आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसली भीती नाही. म्हणूनच तर आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो. आशीर्वाद असावा. तिथंच त्यांनी ताबडतोब एका मावळ्याला बोलावलं. त्यांनी त्याला सांगितलं, तू आत्ताच्या आत्ता शाहिस्तेखानाच्या अधिकाऱ्याकडे जा आणि तुझ्या मुलाच्या लग्नाची वरात वेशीच्या आत आणण्याची परवानगी मागू नये. तो मावळा शाहिस्तेखानाच्या अधिकाऱ्याकडे जातोय आणि म्हणतोय कसा, हुजूर, हुजूर, मुझे मेरे बेटे की बारात लानी है, क्या मैं ला सकता? अरे लाव लाव, ऐश करो, मौज मजा करो. ठरल्याप्रमाणे संध्याकाळ झाली. वरात वेशीपाशी आली. नवरा मुलगा पुढे घोड्यावरती बसलेला होता. वराती मागून होते. पुढे वाजंत्री वाजत होते. त्या वरातीनं पूर्ण महालाला वेढा घातला. नवऱ्या मुलाची दिष्ट करण्यात आली. नवरी मुलगी वाढाली. सर्वजण पांगले. शिवाजी महाराजांनी मौर्यांना एका जागी गोळा केलं आणि हलक्या आवाजामध्ये काही सूचना दिल्या. सूचना दिल्यानंतर सर्वजण पांगले. स्वयंपाकी आपल्या स्वयंपाकगृहात दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करण्यामध्ये मग्न होता. त्याला काही माहित नव्हतं. शिवाजी महाराज खिडकीतून आतमध्ये चढले. चढल्यानंतर त्या स्वयंपाकाची गचुंडी पकडणार तेवढ्या त्या स्वयंपाकानं महाराजांना पाहिलं, पण त्याला काही करता नाही आलं. शिवाजी महाराजांनी त्याची मुंडी खाट केली आणि तो जागेवर गतकान झाला. शिवाजी महाराज पुढे सरसरत होते. पण शिवाजी महाराज पुढे सरसरत असताना खान आपल्या शयनगृहात घोळत पडलेला होता. अरे आपल्या पुढे काळाचा घाला हवाय अशी त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. पण ज्या वेळेस कळालं खाली कसला दंगा सुरू आहे म्हणून शाहिस्तेखान द्वाराच्या महालातून म्हणजेच महालाच्या खिडक्यांमधून खाली पाहतो काय, अरे द्वाराच्या महालापाशी शिवाजी महाराजचे मावळे. काय करावं काहीच सुचत नव्हतं. अल्लाह बचाव, अल्लाह बचाव अशा वेदनेला तो पळत सुटला. शिवाजी महाराज पुढे येत होते. तो दरवाजाकडे पळत सुटला. शिवाजी महाराज दरवाजामध्ये आलेले होते. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना पाहिलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या हातात आणि तुळजाभवानीची तलवार होती. अरे काय करावं त्या शाहिस्तेखानाला सुद्धा कळत नव्हतं. पण काय करावं काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस पुन्हा एकदा त्याला त्याच घराची त्यावेळेस त्या खोलीची खिडकी दिसली. तो खिडकीकडे पळतोय. शिवाजी महाराज तलवार घेऊन त्याच्या पाठीमागे पळताय. शाहिस्तेखान खिडकीकडे पळतोय. शिवाजी महाराज त्याच्या पाठीमागे आहे. शाहिस्तेखान खिडकीमध्ये चलायला पाहतोय. शिवाजी महाराजांची तलवार उघडलेली आहे. पण ज्या वेळेस शाहिस्तेखान खिडकीतून उडी मारतोय तो शिवाजी महाराज तारकेवर घेतात आणि शाहिस्तेखानाच्या हाताची 4 बोटं तुटली जातात. ज्या वेळेस शाहिस्तेखानाच्या हाताची 4 बोटं तुटतात शाहिस्तेखान जाऊन पळून लपून बसतो. महाराज त्याला सगळीकडे शोधत असतात. तो कुठेही सापडत नाही. प्रत्येक खोली बघितली जाते पण तरीही शाहिस्तेखान सापडत नाही. शिवाजी महाराज शयनगृहात जातात. शयनगृहामध्ये दिसला नाही. त्यानंतर जवाहरखान्यामध्ये जातात. जवाहरखान्यामध्ये जातात. तिथून निघायला पाहतात तर कोपऱ्यात कोणीतरी थरथरत बुरखा घालून लपून बसलेलं होतं. शिवाजी महाराजांनी कडक शब्दात विचारलं, कोण आहे? तेवढ्या त्याच बुरख्यातून आवाज झाला, पण ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी नीट पाहिलं
तर शाहिस्ते खान त्या बुरख्यामध्ये लपून बसलेला होता. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी कडाक्या शब्दात त्या शाहिस्ते खानाला सुरवलं, तू आत्ताच्या आत्ता माझा पुणे शहर, माझा राज्य आणि माझा स्वराज्य सोडून निघून जा, नाहीतर तुझे तुकडे तुकडे करून त्या औरंगजेब बादशाहकडे पाठवण्यात येतील. अशी ही शिवाजी महाराजांची पराक्रमाची गाथा संपली. धन्यवाद.